Good morning, guys. Welcome back to our channel. वेलकम बॅक टू आवर न्यू वीकेंड ब्लॉग. आणि आज आहे संडे. आणि आज आमच्याकडे आहे गटारी स्पेशल. Yes. आज आम्ही इन्व्हाइट केले आदितीच्या मम्मी पप्पांना पण आणि दीदी जिजूना पण. आणि So ते पण मायराला मायराला विसर मायरा पण ऑब्विसली तिथे येणारच. आणि ते आता सगळे येत आहेत. हा आज येतील So, आता दुपारी येतील ते आमच्याकडे. अँड सो श्रावणाच्या आधीचा हा लास्ट संडे आहे आणि आय एम व्हेरी शुअर खूप लोकांच्या घरी आज गटारी असणारच स्पेशली. येस. आणि कोकणी लोकांच्या घरी स्पेशली आज मोस्ट ऑफ दी लोकांच्या घरी वडे असतात. सो आम्ही आज तुम्हाला हे सगळं दिसणार आहे आमच्या ब्लॉग मध्ये. मटन, चिकन, फिश म्हणजे पापलेट आणले, हे कोलंबी आणली आहे. बट फिशचा आम्ही मोस्टली असं फ्राय करणार आहे. आणि बिकॉज ऑलरेडी रस्सा तर ह्याचा असणार आहे. मटणाचा पण आहे, चिकनचा पण आहे आणि वडे आहे, राईस आहे. चला आता बघूया प्रिपरेशन. तुमच्याकडे आज गटारी स्पेशल पापलेट, कोलंबी, वड्यांचं पीठ. हे काय चिकन ना? चिकन, मटन, त्याच्यात मटन आहे आणि हे जेजूला काळ्या मटनचा रस्ता, कारण की तो हे पण मटणासारखाच लागतोय. पण मी टेस्टर होते. आता आधी ती फ्राय करते फिश, आधी मॅरिनेट करते आणि मग फ्राय. आधी त्यांनी प्रिपरेशन चालू केलंय मॅरिनेशनचं. काय काय टाकलंस? एक पेस्ट बनवलेली, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिनाची ती टाकली दोन्ही. हा, हळद आणि मसाला टाकला. आता हे कोकम थोडा रस काढते. आगळ पण आहे आपल्याकडे, बट आगळपेक्षा हे असं जे कोकमाल थोडस हे करून टाकलं ना जास्त टेस्ट येते. आणि मीठ आणि मॅरिनेट करून घेऊ and then we can fry. चवीनुसार मीठ. अजून काय बघतो ना? थोडंसं अजून मीठ. अरे चवीनुसार झालं नाही. मिक्स 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 मिक्स. हे आपण कोलंबियन फ्राय करायचं. हा, मम्मीने यात वड्यांचं पीठ बनवलं. एवढा भारी वास येतोय त्याला. मी तर बनवता बनवताच खाणार. जेवण खायचं नसतं मग फुगत नाही. कोण बोलला? बघ मम्मी तुला वगैरे नाही, मी खायचं. समजेल तुला. मम्मीच बनवला तर खायचं नाही, किरकिर करायची. फुगत अच्छा, किरकिरच असेल. बनवताना सगळे तर खातात. खात नाही, टेस्ट साठी असतं, खायला नसतं. मम्मी इथे या. एक्सपर्ट ऍडवाइस घेतेस? नाही, ते कन्फर्म करते ना तुझे बोलतोयस ते. हा बोलतोय की वडे बनवताना खायचे नसतात आणि किरकिर करायचे. किरकिर तर ठीक आहे, खायचे पण नसतात. म्हणजे मी करते तर मी खाणार नाही, मी करून तुला देऊ शकते. तू पण बनवणारच ना? हा, तळणार. बट मला माहितीये, तुम्हाला विचार. तळता म्हणजे आपण स्वतः तळतो तेव्हा खायचे नसतात. आता मी तळते तर तुला जेव्हा मला खायचं असेल मी तळायला बसते, तू खा, असं कर. नाही, आपण दोघी खाऊया. खायला पाहिजे कर गप. तेलाची बाटली इकडे नाही. हा, चालू आहे फ्राय करण्याची तयारी. आधी टाकले देसी काजू. लसूण आणि कढीपत्ता. पहिली पापलेटची फोड चालली आहे फ्राय व्हायला. आज तर ऑलमोस्ट सगळ्यांकडेच गटारी असणार आहे, जे पण खातात. आणि आज सगळं महाग पण झालंय. ते लास्ट वीक असतो ना, तो थोडा असतोच सगळं. लाईनीत बसव त्यांना पापलेट.
तव्यावर लाईन तसं. लाईनीत बसव त्यांना. अरे थांब आधी टाकू ते सगळं. हे असं त्यांना उलट सुलट करून फुल मिक्स करायचं आणि तव्यावर करायचं. एवढं बाकी आहे. A few moments तर later. गाईज अशा प्रकारे आम्ही हे उलटले पलटले आहेत, काय बोलतात त्याला, अलटी पलटी मारलेली आहे. हा आमचा आहे फर्स्ट बॅच. अँड देन हे थोडं उरले ते आणि मग प्रॉन्स फ्राय करणार. फिश बघूनच मला एवढी मजा येते ना. फेवरेट फेवरेट. तर चालू आहे मम्मीचं वडे फ्राय. एवढं पीठ मम्मी करणारच म्हणजे मम्मी आज काही वडे. आता आदिती इकडे कांदा भजीचं प्रिपरेशन करते, कारण की जीजू 1 इयर आता 1 वर्ष जरा म्हणजे व्हेजिटेरियन आहे थोड्या दिवसांसाठी. तर ते असं आहे म्हणून आदिती त्याच्यासाठी कांदा भजी बनवते, कारण की आम्ही चिकन, मटण, मटन, वडे, फिश आणि तो बिचारा व्हेज म्हणजे असं खाणार, तर त्याला काहीतरी स्पेशल म्हणून कांदा भजी बनवते त्याच्यासाठी. मम्मी आता वडे करता करता मावशी सोबत डेटा ट्रान्सफर चालू. मावशीकडे पण आज वडेच आहे. हो ना. मी इकडे उभी राहून फक्त मध्ये मध्ये खाण्याचं काम करते वडे. अच्छा. तू काय बोलला मला सांगितलं की बनवताना खायचे नसतात, पण मम्मी बनवते मी खाते, मग ते खराब पण नाही होणार. आणि आमची तयारी करते, सगळे ताट मांडून ठेवले. हे प्रिपरेशन सगळं चालू आहे आणि हे आम्ही काला खट्टा बनवतो. कापायला पाहिजे किती प्लास्टिक पाठची व्हाईट चालेल. आपले त्याच्या पाठची वडे हा त्याला चौकून तयारी. आणि पप्पा इकडे सलाड. आम्ही करतोय काला खट्टा छोट्या खंडामध्ये. किती टाकायचे का अंदाजे? 1 लिटर मध्ये 2 हे टाक. 5 टीस्पून. हा म्हणजे 1 टीस्पूनला 5 हे कप पाणी. पाणी. आता आम्ही 1 लिटर पाणी टाकलंय. टाकणार आपण 2-3 टाकू. आपण चाटून मध्ये कोण गाजर जास्त खाणार नाही, कोण कांदा. ठीक आहे ना, ठीक आहे. तर ते कसं होईल टाकतो आणखी टीस्पून नाहीये. ठीक आहे, टाक ना तू, जरा गोडसर पण व्हायला पाहिजे. आता टाकायची नाही. हो, आता जरा मिक्स कर. अजून पाणी टाकायला लागणार. मी टाकू, पण त्याच्यावर एकदा बघ तर ते कसं लागतं. टाकायला लागेल, चट लागतंय. बदलू का? नाही. तुला बघायचं तर बघ, नंतर गप्प. तेल टाक त्याच्यात नाही त्या आधी.
कडे नव्हे हे कांदा आहे का तिकडे कांदा कांदा कुठे कडे सो आम्ही आता बनवायला घेतलंय काला खट्टा. त्यासाठी आम्ही आधीच 1 लिटर पाणी आणि काळा खट्टा ते टाकलंय. सिरप सो आता आम्ही आणि सोडा सोडा मिक्स करतोय त्यात. आयु शुअर पूर्ण बॉटल टाकायची एकदा नाही टाकतोय बघू ना आणि काय. पाणी पण टाकायचं असतं ना. पाणी टाकले 1 लिटर पाणी ऑलरेडी. आता टेस्ट करूया. टेस्ट करून बघणार आहे. बघतात. असं का वाटतंय जास्तच पाणी झालंय तसं फिरत चांगलं थोडं टाकायला लागेल. मग टाक. हा सिरप कारण ते खूप डायल्यूट हे झालं पण जास्त टाकून देऊ का? टाकून द्या. सोडा. एवढं जास्त नाही. माणसं. ही बघा गाईज ही आता 4 महिन्यात ही मुलगी इकडे नाही दिसणार आहे तुम्हाला तरी पण वीकेंड्सला. मी येईन. दररोज नाही दिसणार. दररोज नाही दिसणार वीकेंड पण आपला वीकेंडलाच असतो vlog. आणि आम्ही याच्यात जलजिरा पण टाकतो. येस टेस्ट वाढवायला प्रॉपर एका काला दोनच खट्टा packet जो टाक. भेटतो ना कॅफेज आणि हॉटेलमध्ये. आपण एकदा आपण माहिती तिकडे गेलेलो अर्बन अर्बन तडकाला फडक्यावाला ना. हा तिथे आम्ही काला कट्टा घेतलेला सगळ्यांनी एक आणि मग परत रिपीट केला म्हणजे एवढा भारी लागला होता. म्हणून आम्ही आता घरी बनवतो. येस मग मम्मी बॉटलच घेऊन आली. बस बस बाकी बस कधी हा, पाहिजे वरती. असेल तर. हो. हळूहळू टाकूया आपण. हा. तुला ठसका तिथपर्यंत लागला. धोंडो आली इकडे. मम्मी आले. दीदी गोटो. मीटिंग मध्ये यार मीटिंग आधी बघ कशा करतो केलं असते आमच्या ब्लॉग मध्ये यायला. एक गोंडूला आणि आता चालू झालंय वाढणं. गोंडू दीदीच्या दादाचंच आहे. काय तर मग तिला हे दे. नाही ती बरोबर घेऊन ठेवेल थोडे छोटे गोवाले. हा ताटात वडे सलाड मटन फिश. घ्यायचे आता. आता हे चिकन पण अजून एक बाउल येणार. त्या चिकन आणि ठेवा plan. ठीक आहे. मस्ती चालू झाली. पांडा सोबत खेळ पडशील. काय करताय अजून नकोय. थोडस टेस्टला पण नको जाऊ दे त्यांचं. मग चिकन घेऊया. पंगत बसलीये कटारी स्पेशल. वर बघणारच नाही. आणि आम्ही लावलंय कोणता लावलाय सैरी सैरी श्रीमंत दामोदर पंत. हाय हाय करा असं करतो. आता हे जीजू पूर्ण प्लेट संपवणार आहे जलेबी. हातात दे. हातात पकडून. कसं होतं जेवण. एकदम फर्स्ट क्लास वडे भारी होते ना मम्मी. वडे भारी होते भारी. ते गोंडूला घे. दीदी हे घे तुझं हे
ए गुड बाय बाय कर. बाय बोल. चला बाय. बाय बॉय. सेल्फ ऑब्सेस्ड. आरशात काय बघतोस? गाडी वाढली ना. झोप नाही लागली ना? लागली एवढं खाल्लंय काका आणि सोना. मला असं हे होतं ऑन ऑफ वाली झोप होती. बस बोलत होतो. But- नाही. ऑन ऑफ. चल, कुठे जायचं? नाही अजून ठिकाण. डीमार्टलाच जायचं. ठीक आहे. तुला बोलत होतो मागाशी चांगलं. तर नाही मला कंटाळा आला. चालेल, मला काय, तुझेच पैसे वाचवले मी. हेच रेडी होतं तुला बोललं होतं चल. अरे ते आता त्याचं पण कधी असेल ना तो इंडिपेंडन्स डे पर्यंत. आपण नाही ना पण इंडिपेंडंट. तेव्हा नाही, वीकडे मध्ये कधीतरी बघू. ते आणि तू. जोक्स मारतोय. पप्पा तुझ्यासाठी काढा बनवतायत. ते बघ पप्पा तुळशीची पानं तुळशीची पानं फ्रेश फ्रेश. दाखव जर कसा काढावा. येस, चलो लेट्स सी. आता छोड तुम्ही बनवायचं. का? दाखव त्या. ते टाकताना सर्व आला पाहिजे होता ना. काय काय टाकलंय? त्याच्यात दालचिनी, लवंग, तुळशीची पान, तुळशीपत्र आणि ती पात, चहाची पात, चहाची पात, काळी मिरी. काली मिरी, थोडीशी साखर, बस कधी टाकलं. अच्छा. हे हे तेजसला खोकला आलाय म्हणून पप्पांनी त्याच्यासाठी एक काढा बनवलाय, आयुर्वेदिक काढा. सो आम्ही आता निघालोय डीमार्टला जायला. खायचं सामान थोडंफार. मंथली रिस्टॉक. मंथली रिस्टॉक. चलो लेट्स गो. काहीतरी वाढलं. आमचं सामान बघा गाईस. गाईस संडेला असं डीमार्टला यायचं आहे. नशीब एवढं तरी गर्दी दिसत नाही काउंटरवरती. बट लेट्स. तेजसला एक प्लेट आवडली इकडे, ही वाली. मी बोलली त्याला याच्यात तुझं भात पण पुरणार नाही जेवणात. बस हे घेतलं पाहिजे, ते आपण दाखवतो ना 2 टीस्पून. 1 टेबलस्पून हे, 1 टेबलस्पून. तर आम्ही फिरून आलोय मस्त आणि त्याच्यात अदितीच्या घरी पण जाऊन आलो. मम्मी पप्पांना भेटून आलो. ऑल्दो ते आले होते दुपारी. बट But तरी आमची एक आमची फेरी फेरी असते वीकेंडला. सो आम्ही आता मस्त फ्रेश वगैरे झालोय. सो थोडस म्हणजे ऍक्च्युली इच्छा नाहीये बिकॉज दुपारी खूप हेवी झालं. खूप हेवी झालंय आणि आता खरंच इच्छा नाही जेवायची. बट उद्या सकाळी जास्त भूक नको लागेल म्हणून आम्ही थोडं थोडं असं राईस किंवा असं थोडं 1-2 वडे खाऊ आणि मग बस एंड करू हा दिवस. सो ऑलरेडी एंड. सो भेटू नेक्स्ट नेक्स्ट वीकेंडला. येस, आम्ही आता ट्राय करतोय की एव्हरी वीकेंड काही ना काहीतरी थोडं शूट करू. सो लेट्स सी. म्हणजे जसा वेळ मिळतोय तसं आम्ही पण करतोय ट्राय. आणि जर तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू. बाय.